जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठाच्या मालिकेतला पुढचा अभंग येतो. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. भावे विण देव नकळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरणोपाय. या अभंगात माऊलींनी साधकाला प्रथमतः काय टाळायचं आहे हे सांगितलंय. जसं आजारांवर उपचार करणारा वैद्य किंवा चिकित्सक त्या आजारात बरं होण्यासाठी काय काय करायचं आहे, कोणती औषधं घ्यायची हे सांगण्याबरोबरच आवर्जून काय करायचं नाही हे पथ्य म्हणून सांगतो, त्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराजही साधकाला या परमार्थाच्या वाटचालीत काय हवं आणि काय टाळावं हे सांगतायत. या आधीच्या अभंगाचं विश्लेषण करतानाही आपण पाहिलं की भगवंतापर्यंत पोहोचण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्यापैकी भक्ती, कर्म आणि ज्ञानमार्ग या प्रमुख मार्गांबरोबर योग मार्ग सुद्धा महत्वाचा मानला जातो. पारंपरिक योग मार्गात अष्टांग योग साधनेचा खडतर अभ्यास करून परमेश्वराचं दर्शन कुंडलिनी जागृतीच्या माध्यमातून घडतं, असं योगमार्गी जनांचं ठाम मत आहे. गीता, ज्ञानेश्वरी आदी प्रसिद्ध ग्रंथांमधून सुद्धा याचा तपशील आपल्याला वाचायला मिळतो. पण अतिशय खडतर असा हा योगमार्ग प्रत्येकाला साधण्यासारखा नाही. यात पराकोटीचे शारीरिक कष्ट सोसावे लागतात. त्यामुळं प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीला हे मानवणारही नाही. शिवाय असा अष्टांग योग निष्णात योगी जनांच्या प्रत्यक्ष देखरेखीखालीच शिकायचा असतो. अगदी याच सारखी यज्ञयागादी वेदप्रणीत अनुष्ठानादी कर्म करण्यासही सर्व प्रकारची शुद्धता आणि त्यातल्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. अन्यथा या कर्मात दोष निर्माण होतात. माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे या सगळ्या कर्मकांडांमुळं मनात उगाचच दांभिकता, अहंकार उत्पन्न होण्याचीच दाट शक्यता असते. शिवाय या सगळ्या योगमार्गातून किंवा यागातून ज्या काही पदव्या, उपाध्या निर्माण होतात किंवा ज्या सिद्धी प्राप्त होतात त्याच्या वापरावर विवेकाने अंकुश ठेवला गेला नाही तर हे सगळं मुळात ज्या भगवत प्राप्तीसाठी, आत्मतत्वाच्या प्राप्तीसाठी केलं तीच गोष्ट साध्य व्हायची राहून जाते. म्हणजे खऱ्याखुऱ्या सिद्धीचा लाभ होतच नाही. महिपती बाबा नावाचे सत्पुरुष एके ठिकाणी म्हणतात, योगमार्ग बहुत कठीण, निराळा साधी लक्षातून, भोळ्या भाळ्या सकळा कारण, नामची पावन करीत असे. यासाठीच सर्वसामान्य माणसाला भवसागरातून तरून जाण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टांतांच्या माध्यमातून माऊली पुढं असं सांगतात की ज्याप्रमाणे भाव असल्याशिवाय देव म्हणजे काय हे कळत नाही, गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय त्या भगवंताचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही, तप केल्याशिवाय कोणतंही दैवत प्रसन्न होत नाही. अहो एवढंच काय, अगदी नित्याच्या व्यवहारातही काहीतरी मिळण्यासाठी आवश्यक ते मूल्य आधी द्यावं लागतं. प्रेमाशिवाय कोणीही खऱ्या हिताची गोष्ट सांगत नाही. अगदी याच न्यायाने भवाब्दी तरून जाण्यासाठी संत संगतीशिवाय पर्याय नाही. संतांचा सहवास लाभल्याखेरीज संसार सागर उद्धरून जाता येणार नाही. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी जाणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. असा संत संगतीचा महिमा माऊलींनी ज्ञानेश्वरीतही वर्णन केला आहे. इथं बालपणी शिकवला जाणारा श्लोक आपल्याला आठवेल. संत संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा जळो, विषय सर्वथा ना वडो. जय जय राम कृष्ण हरी.